नमस्ते, मी रेश्मा शिंदे. मी माझं शिक्षण फक्त 7वी झालेलं आहे. कारण 7वी का झाले? कारण की माझे आई-वडील पहिला विट थापायचे काम करायचे. मग माझे भाऊ एकदम खूप लहान लहान होते, त्यांना सांभाळायला कोणी नव्हतं. मग त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्यासोबत तिकडे इकडं घेऊन फिरायचे कामाच्या वेळेस. मग मला शिकायला काही भेटलाच नाही. म्हणजे त्यांच्या सांभाळण्यातच माझं सगळं वेळ निघून गेला, वर्ष निघून गेलं. मग मी 16 वर्षाची होते. 16 वर्षाची असल्यावर माझं एंगेजमेंट झालं. एंगेजमेंट होऊन 2.5 वर्षानंतर माझं लग्न झालं. 2.5 वर्षानंतर लग्न झाल्यावर मग असंच फसवणूक झालं माझ्यासोबत की मुलगा फायनल्स काम करतो, चांगलं घर आहे, प्रॉपर्टी आहे, असं तसं म्हणून लग्न केलं माझं. नंतर लग्न झाल्यावर मला समजलं फक्त त्यानं एक घर होतं, काही प्रॉपर्टी वगैरे काहीच नव्हती. मग तर काय मजबुरीच्यामुळं राहावं लागलं. मग ते लोक थोडंसं माझ्यासोबत 4-5 महिने चांगलं वागले, नीट राहिले. मग त्यांचा स्वभाव काय मला कळलं नाही. नंतर 5-6 महिने झाल्यानंतर त्यांचं दारू पिणं, सिगरेट पिणं हे सगळं मला समजायला लागलं हळूहळू. मग तेव्हा एवढं टेन्शन झालं, काय करू काही समजतच नव्हतं. तेव्हा मी 3-4 महिन्याची प्रेग्नेंट पण होती. मग काय मे महिन्यात माझं लग्न झालं. मग फेब्रुवारीपर्यंत एक मुलगी जन्माला पण आली. मग काय समजत नव्हतं. बघा, नवऱ्याला प्रॉपर्टी असो या नसो, पण नवरा चांगला राहायला पाहिजे. पण माझ्यासोबत नवराही चांगला नव्हता. मग त्यांच्या आईवडिलांनी तो असं गाडी घेऊन फिरायचं बघून त्यांनी बाहेर हाकलून दिलं. बाहेर हाकलल्यावर मला काही सुचेनाच झालं होतं, काय करायचं काय नाही. आणि एक बारीक बाळ पण होतं माझ्या वाटेत. तर आम्ही कल्याणला आलो निघून. कल्याणला आल्यावर काही काम नव्हतं, काय नव्हतं. असंच एक चांगला आम्हाला एक सेट भेटला. मग ते शेटने आम्हाला एक रूम दिलं राहायला. मग त्या रूममध्ये आम्ही राहायला लागलो. राहिल्यानंतर मग त्याला एक टाटा शोरूममध्ये कामाला पण लावले. मग तो कामाला पण जायला लागला व्यवस्थित. मग थोड्या 15-20 दिवसानंतर तो ते म्हणजे गावठी दारू भेटायचं तिथं. 20-30 रुपये दिलं की दारू भेटायचं. मग त्याचं सवय लागली त्याला खूप. रात्रंदिवस दुपारी नुसतं दारू प्यायचं. काम केलेलं सगळे पैसे तो असं दारूमध्ये घालवायचा. 2-3 हजाराचं राशन भरायचा आणि ते दारूमध्ये घालायचा. आमची इच्छा, आम्हाला काही घ्यायचं नाही, पोरांना काय लागते ते घ्यायचं नाही, काय नाही, असं काहीच विचार करत नव्हता तो. तरी मी एक विचार केला. माझी पण मुलगी छोटी होती. छोटी असताना मग तिथं मग माझी मुलगी लहान होती खूप. तिला मी शेजाऱ्यांच्या घरात सोडून मी पण कंपनीत जॉबला लागली. डायपर कंपनीच्या डायपर पॅकिंग करायचं. पहिल्या स्टार्टिंगला मी डायपर पॅकिंग करायला कामाला लागली तिथं. मग कामाला लागल्यावर मग असंच 1-2 वर्ष निघून गेलं, सतत निघून गेलं. मग अजून एक मला मुलगी झाली, 2 मुली झाले. मग 1 वर्ष मी घरी आराम केला. मग नंतर तो नवरा माझा मुलगी झालीमुळं मला रोज टॉर्चर करायचा, रोज त्रास द्यायचा. आणि ते छोट्या बाळाला तो गला दाब, हे दाब असं करायचा. मी तर खूप घाबरून गेले. मग त्या टेन्शननं मी ऑपरेशन पण करून टाकला. मग तरी तो चांगला नाही वागत होता माझ्यासोबत. आणि मी काय, मग आम्हाला बाळाला दूध नाही, काय नाही, असं काहीच देत नव्हता. मग चांगलं जेवायलाही भेटत नव्हतं. एवढी खराब परिस्थिती होती माझी. कमवायचा पण काहीच फायदा नाही, तेवढंच राशन आणून द्यायचा आणि सगळे पैसे तो दारूलाच घालायचा. मग मी विचार केला, दोन्ही मुलींना मी शेजारी सोडायची. मग त्यांना 1-2 हजार रुपये द्यायची मी महिन्याला. मग जॉबला जायची. मग जॉबला गेल्यावर माझ्या मुली मग एक 3 वर्षाची आणि एक 4 वर्षाची झालेले. मग ते शेजारीचे पण सांभाळत नव्हते तेव्हा. मग असंच त्यांना मी सोडून कामाला जायची. पण माझ्या मुलींना शेजारी सांभाळत होते. मग ते पण सांभाळायला इन्कार केले. आम्ही नाही सांभाळणार, आता आमचे पण पोरं आहेत, आम्ही नाही सांभाळणार. मला काही सुचत नव्हतं, मी काय करू काय नाही, काय सुचत नव्हतं. मग माझ्या मुली असंच दिवसभर फिरायचे. पावसाळ्यात पण पावसात भिजत फिरायचे. मग काय करू, मजबुरीच्यामुळं मला पोरींच्यामुळं मी कामाला जावं लागत होतं. मग काही समजत नव्हता काय करू. मग
एक दिवस दारू पिऊन आला. संध्याकाळी दारू पिऊन येऊन एवढं टॉर्चर केला, एवढं टॉर्चर मारत पण होता आम्हाला. आणि बाळांवर पाय टाक, हे टाक, बाळांनाही मारत होता तो. एवढा निर्लज्ज माणूस होता ना, मी काय सांगू. असं कोणीच वागू नये कोणासोबत. मग मी रात्र दिवस दोन्ही पोरींना घेऊन कुठतरी लांब निघून बसलेली मी. म्हणजे साईचं मंदिर होता तिथं, साईच्या मंदिरात जाऊन बसलेली. किती 2 दिवस शोधाचा पण प्रयत्न केला नाही. मग बसून किती दिवस बसणार तिथं. म्हणून मी दोन्ही मुलींना घेऊन परत त्याच्यापाशी निघून गेले. का सुधरल, आज सुधरेल, उद्या सुधरेल म्हणून मी निघून गेली घरी. परत तो तसंच वागायला लागला. मला काही सुचतच नव्हतं. आईला पण सांगू शकत नाही, आई तर मला किती दिवस बघणार. असं आईला पण काय सांगू मी. मग एक दिवस आईला पण सांगितली. मग आई पण घेऊन गेली मला. मग आईजवळ 1 महिना राहिली. परत मी निघून आली. पण आई तर आम्हाला किती दिवस सांभाळणार. आम्हाला पण बाप नाही आहे ना आम्हाला. आई किती दिवस सांभाळणार. आई तर घरकाम करते. तिच्या जीवावर किती बसून खायचं. म्हणून परत मी निघून आली नवऱ्याकडं निघून आली. तर एक दिवस काय झालं, माझे भाऊ आणि वहिनी आलते माझ्याकडं राहायला. 1-2-3 दिवस आलते की माझा नवरा मला मारतो करतो म्हणून. असंच 2 दिवस मला भेटायला आल्यावर मग त्याच्या पॅकेटमध्ये कपडे धुताना 5-6 रेझर बघितलेले मी. मग मला काही शक वगैरे नाही आला. तरी विचारलं मी त्याला की तुमच्या पर्समध्ये रेझर का ठेवता तुम्ही. तर मला नाही काहीच बोलले नाही, कंपनीत लागतं तरी तशामुळं मी ठेवतो असं बोलले. मग आणि माझ्या भाऊ वहिनी आले ना, एकदम चिडचिड करायला लागला मला. एवढं चिडचिड मी काय सांगू. मग एक दिवस रात्री तो पहाटे 5ला उठला. पहाटे 5ला उठून मला पैसे मागत होता. तर माझ्याकडे पैसे नाही आहे, मी नाही देणार असं बोलली मी. बोलल्यावर मग परत झोपली मी. परत झोपल्यावर 5:45ला तो उठून तो रेझर घेतला आणि माझा गला कापला. एवढा गला कापला ना, बापरे. परत छातीवर बसून माझा गला दाबत होता.